घेतला तो योग्य होता हे सांगताना आज आनंदाने अभिमान वाटत आहे. बरं, आता शिंदेच्या इथे आल्यानंतर त्यांची वर्किंग स्टाईल कशी वाटली? म्हणजे त्यावेळी ते तुमच्या सोबत सहकारी होते, मग नेता झाल्यानंतर शिवसेना आता त्यांच्या सोबत तुम्ही आहात, काय फरक वाटतो वर्किंग स्टाईल मध्ये? मला त्यांना कुठल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुख्यमंत्री म्हणून एक लोकांचा गराड्यात राहणारा, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत शेकडो लोकांना मिळणारा, सदैव मशीन थकून जाईल परंतु ते थकणार नाही अशा पद्धतीचा कामाचा त्यांनी जे 2.25 वर्षात एक लोकप्रियतेचा उच्चांक त्यांनी गाठला. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं आणि हे जे 232 आमदारांचे जी अभूतपूर्व यश विरोधी पक्षाला मिळालं त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणाला नाकारता येणार नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या, शेतकरीपासून महिलापासून, कुठल्याही विभागाच्या, असं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असो, वयश्री योजना असो, प्रत्येक माणसाला म्हणजे महिलांच्या एसटीच्या प्रवासापासून तर लेक लाडकी योजनेपासून इतक्या योजना वैयक्तिक लाभाच्या करण्याचा आणि प्रत्येक शासन आपल्या दारीच्या माध्यमातून प्रत्येक योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या घरापर्यंत शासन आपल्या दारी योजनेतून देण्याचा जो विक्रम त्यांनी केला, मला असं वाटत नाही की त्यांना कुठल्याही माझ्यासारख्या कुठल्याही माणसाच्या प्रमाणपत्र हा प्रश्नच उद्भवत नाही. कारण की प्रत्येकाला शाश्वत सत्य आहे तो मान्य करावाच लागेल. हा प्रश्न याच्यासाठी उद्भवला कारण तुम्ही जसं मी म्हटलं की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलं. अर्थात त्यानंतरचा माझा नेमका प्रश्न हाच होता की उद्धवजी यांच्यासोबत सोडण्याचा त्यांना तुम्ही निर्णय का घेतलात आणि सोडल्यानंतर ज्यावेळी शिंदेकडे नेतृत्व आलं तेव्हा त्यांच्या वर्किंग स्टाईलमध्ये ॲज अ नेता म्हणून, पक्ष नेतृत्व म्हणून त्यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव कुठला होता? तर त्यांचा कामाचा झपाटा आहे वगैरे हा सगळा भाग नक्कीच आहे, पण पक्ष नेतृत्व म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाता तेव्हा कसा अनुभव येतो किंवा काय त्यांच्या वर्किंग स्टाईल मधला डिफरन्स आणि उद्धव ठाकरेंच्या तुम्हाला जाणवला? उद्धवजी कधीच सिरियस नव्हते आणि एकनाथ शिंदे साहेब नेहमी सिरियस आहे. हाच मेन फरक आहे की एखादा प्रश्न कार्यकर्ता घेऊन येतो, एखादा प्रश्न जेव्हा सामान्य माणूस घेऊन येतो तर मुख्यमंत्री म्हणून ठीक आहे, परंतु संघटनेच्या विषयावर पॉलिटिकली ज्या ज्या निर्णय ज्या ज्या वेळी घ्यायला पाहिजे, एक राजकीय पक्ष चालवण्यासाठी बदलत्या युगामध्ये जे निर्णय घ्यायला पाहिजे ते सर्व निर्णय योग्य प्रकारे ते घेत आहे. आणि स्वतः मी आता या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पाहिलं, एक दिवसात पूर्व विदर्भ, दुसऱ्या दिवशी पश्चिम विदर्भ, तिसऱ्या दिवशी मराठवाडा, चौथ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, पाचव्या दिवशी पश्चिम महाराष्ट्र, ज्या पद्धतीचा प्रवास आणि प्रचार ते करत आहे ते खरं म्हणजे ते सामान्य शिवसैनिकाला अपेक्षित होतं. आणि ज्या सामान्य शिवसैनिकाला आमच्यासोबत दिवस रात्र काम करणारा एक नेता आम्हाला हवा तो त्यांना मिळाला. त्यामुळे हळूहळू तुम्ही पाहता की मागच्या 2.25 वर्षामध्ये जे बदल झालेला आहे, जो निकाल येत आहे, लोकसभेचा निकाल एक अपवाद जर आपण पाहिलं तर लोकसभेच्या निकालामध्ये त्यांना जे मतदान मिळालं होतं, त्यांचे जे खासदार निवडून आले होते ते काँग्रेसच्या समर्थनामुळे आले होते. हिंदुत्व विचारधारेचे किंवा जे अपोजिशनचा मतदानाचा जो कॅडर आहे तो त्यांना मिळाला नाही. त्यामुळे मला असं वाटते की लोकांनी आता त्यांना एक्सेप्ट केलेलं आहे शिंदे साहेबांना आणि हळूहळू हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेबांचा जो वारसा आहे, लिगसी आहे, तो विचारांचा लिगसी त्यांच्याकडे असल्यामुळे शिवसैनिक जे थोडेफार प्रमाणात तीर्थ राहिले होते ते टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने शिंदे साहेबांसोबत येत आहे. आणि काही दिवसानंतर ओरिजिनल शिवसेना ही एकच राहणार आहे. आजही ती एक आहे, परंतु ती शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे हे मतदानातून प्रूव्ह झालेलं आहे, नगरपालिकेत प्रूव्ह झालेलं आहे, सरपंचाच्या निवडणुकीत प्रूव्ह झालेलं आहे, विधानसभेत प्रूव्ह झालं आहे आणि भविष्यामध्ये ही वाटचाल अशीच राहणार आहे. बरं, आता तुम्ही अनावधानाने का होईना पण आता आपला विषय आलेलाच आहे की चिन्ह कोणाकडे जाणार, तर काय किती कॉन्फिडंट आहात